आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन 18 विधेयकं मांडणार. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत. हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय. भास्कर जाधवांची महायुतीवर टीका. पाशवी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा. विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद कमवा, शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे लक्ष. अधिवेशनात माहितीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर. उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाहीत, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही. इतर कोणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्गही बांधलाय. फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला. लोकसभेत पंतप्रधान मोदी दुपारी 12 वाजता वंदे मातरमवर चर्चेची सुरुवात करणार. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण. या पार्श्वभूमीवर चर्चा होणार. इंडिगोकडून रद्द आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू. इंडिगोकडून आतापर्यंत 610 कोटींचा परतावा.